बाटलीत गेले लहान पारनेर तालुक्यातील निघोज येथे 31 डिसेंबरला दारू पिऊन झिंगणाऱ्यांची निघोज गावच्या महिला गाढवावरून धिंड काढणार आहेत। 8-9 वर्ष झाले जसं महिलांनी दारूबंदी केली आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे। गव्हाणवाडीवर इथं गावामध्ये भीकमागून आंदोलन झालं, इथं रास्ता रोको झाला, न्यायालयीन प्रक्रिया झाली, त्यामध्ये आम्ही दारूबंदी केली आहे। काही 2018 मध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी ठराव देऊन ती दारू चालू करायचा ठराव दिलता आणि त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा 8 वर्ष लढलो आणि पुन्हा दारू बंद झाली। आता दारू बंद झाली पण ती चोरून विकतात ना, ती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे आणि निघोज गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळाला पाहिजे। त्यासाठी माझ्या निघोज ग्रामस्थांना आणि दारू विकणाऱ्यांना आणि दारू पिणाऱ्यांना आणि जे राजकीय पुढारी त्यांच्यासाठी मी कळकळीची एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी त्यांना मदत करू नये आणि गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळण्यासाठी सगळ्यांनी आपण जसं दारू बंद करण्यासाठी सगळे संघटित झालो आहोत तसं गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटित व्हावा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कार आपल्याला गावाला मिळावा। जर त्याच्यातून कोणी दारू पिऊन जर आढळला तर त्याची गाढवावर धिंड काढली जाईल आणि त्याला उघडं नागडं करून त्या गाढवावर त्याची गावात सगळ्या मिरवणूक काढली जाईल। त्यामुळं कुणीही दारू प्यायची तर घरी जाऊन प्यावं, गावामध्ये कुठेही दिसू नये। 31 डिसेंबरचं निमित्त करून दारू पिऊन निघोज गावात फिरण्याचा बेत असेल तर सावधान, कारण झिंगाट होऊन गावात फिरणाऱ्या तळीरामांची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय गावातीलच महिलांनी घेतलाय। गावात पूर्णपणे दारूबंदीसाठी गाढवावरून धिंड काढण्याचं पाऊल निघोजच्या महिला उचलतायत। 2016 मध्ये महिलांनी मतदान करून निघोजमधील परवानाधारक दारू दुकाने बंद केली होती। त्यानंतरही गावातील हॉटेल आणि धाब्यांवर सर्रासपणे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप दारूबंदी विरोधी महिला समितीच्या सदस्यांनी केलाय। या समितीनं पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही दारू विक्री केली जातीये। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता तळीरामांना जाच बसवण्यासाठी वेगळा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतलाय। सोशल मीडियावर निघोजमध्ये दारूबंदी होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्यानं महिलांनी आता तळीरामांना अद्दल घडवण्याचा निर्णय घेतलाय। निघोजमध्ये दारूबंदीवर जनजागृती करण्यासाठी आणि गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई व्हावी यासाठी आज सर्व महिलांनी गावातून फेरी काढत 31 डिसेंबरचं निमित्त साधत गावातील तळीरामांना इशाराच दिलाय। आज निघोज या ठिकाणी महिला दारूबंदी समितीच्या वतीने आज एक अनोखा असं आंदोलन करण्यात आलेलं आहे। निघोजला गेल्या 8-10 वर्षापासून दारूबंदी करता येथील महिला आणि कार्यकर्ते संघर्ष करत आहेत। शासनाने आणि उच्च न्यायालयाने या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी, शासनाची जी काही दारूची दुकानं आहेत ती बंद करण्यात यावी असा निर्णय दिल्याच्या नंतर या महिला आक्रमक झाल्या आणि या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी। जी काही गावामधील किंवा परिसरामधील जे व्यसनाधीन युवक आणि जी काही लोक आहेत यांचा कसा त्रास होतो, या दारूमुळे या लोकांना किंवा कुटुंबाला कसा त्रास होतो, हा त्रास होऊ नये म्हणून या महिलांनी गेल्या 8-10 वर्षांपासून दारूबंद करता या परिसरामध्ये संघर्ष केला, एक मोठं आंदोलन उभं केलं, उच्च न्यायालयापर्यंत त्यासाठी लढा दिला, स्थानिक पातळीवर लढा दिला, शासन पातळीवर लढा दिला आणि ते यश मिळवलेलं आहे। परंतु गावातील काही अवैध दारू विक्रेते जे आहेत ते दारू विक्रेते या ठिकाणी चोरून दारू विक्री करत होते आणि म्हणून या लोकांच्यावरती काहीतरी जरब बसावी। या लोकांनी जर दारू अशी विक्री केली उघडपणे आणि जर कोणी दारू पिऊन जर या गावामध्ये काही दंगामस्ती केली किंवा काही गोंधळ घातला तर या महिलांनी असं ठरवलं की त्याची गाढवावरून धिंड काढायची आणि म्हणून एक जागृती अभियान म्हणून या महिलांनी या ठिकाणी निघोज परिसरामधून एक जागृती फेरी या ठिकाणी काढलेली आहे आणि या जागृती फेरीमुळे परिसरातील जे काही दारू विक्रेते असतील आणि दारू पिणारे जे असतील आणि जे काही समाजाला ते घातक कृत्य दारूमुळे करत असतील अशा दारू विक्रेत्यांना एक चांगली याच्यातून एक धडा मिळेल की आपण जर उद्या अशा पद्धतीचं जर काही दारू व्यसन केलं आणि काही गोंधळ घातला तर अशा पद्धतीने आपली गाढवून धिंड निघू शकते, असा संदेश महिलांनी आज या ठिकाणी दिलेला आहे। आमचा दारूबंदी चळवळीला जवळे ग्रामस्थ आणि लोकजागृती सामाजिक संस्था यांच्या वतीने जाहीर असा पाठिंबा आहे। महिलांकडून जिल्हा पोलीस प्रशासनाला तसं निवेदनही देण्यात आलंय।
पोलिसांकडून मदत मिळावी अशी मागणीही या महिलांनी केली। यावेळी कांता लंके, महादू भुकन, सोमनाथ वरखडे, तुकाराम तनपुरे, भानुदास साळवे, मनीष राऊत, गोरे मॅडम, शालन कवाद, पांडुरंग मंदिलकर यांच्यासह निघोज ग्रामस्थ उपस्थित होते। न्यूज ब्युरो, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर। विकणाऱ्यांनी इमारती बांधल्या दादा, बाटल्या विकणाऱ्यांनी इमारती बांधल्या।